लक्ष्मण तात्या कुठे चाललो आपण? देवकुंड. ये चलो तो भावांना आपण निघतोय आता देवकुंडसाठी. ही आपली गाडी, हा आपला मित्र कम ड्रायव्हर आहे सध्या, कारण अर्ध्या रस्त्यातून भाऊला गाडी चालवावं लागणार. बरं ठीक आहे चला. हा, आणि आता आपण सध्या आहेत पुणे नगर हायवे. मॅप लाव ना तुझ्या मोबाईलमध्ये. गणपती बाप्पा मोरया. देवकुंड जे आहे पुण्यापासून मित्रांनो जवळपास 130 किलोमीटर जवळपास आहे. आणि तिथून आपलं जसं की तुम्हाला माहीत असेल काय तर 10 किलोमीटरनी 6 ते 7 किलोमीटरची ट्रेकिंग आहे बोलत आहेत. तर त्यामुळं आम्ही आता निघलो आहेत. आत्ता टाईम झाला आहे. लक्ष टाईम काय झाला आहे रे? एक सेकंड. तात्या टाईम काय झाला आहे? किती वाजलेत? 4:15. तर आता 4:15 वाजलेले आहेत. आपण वाघोलीतून निघतो इथून. 4:21 झाले तर वाघोलीमधून निघतोय. आपल्याला पोहोचायला आय थिंक 7:30-8 वाजतील, कारण आज आपण देवकुंड तर जाणारच आहोत. सोबत कुंभे वॉटरफॉल जो आहे ते देवकुंडपासून एक 35 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. तर आपण दोन्ही गोष्टी नाही का कंप्लीट करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ जो आहे तो कदाचित फक्त देवकुंडसाठी असेल आणि कुंभे वॉटरफॉलचा व्हिडिओ याच्या नंतर येईल. पण दोन्ही जे आहे एका दिवसातच आपण कवर करायचा प्रयत्न करतो आहे. आता किती वाजतील पुण्यावरून देवकुंडला पोहोचायला? आणि मेन म्हणजे आपण स्कूटीवरती जातो आहे, तर मॅक्झिमम लोक स्कूटी असल्यामुळं दूरचं डिस्टन्स नाही करत आहे. तर आपण चेक करूया की नक्की काय प्रॉब्लेम येऊ शकतात स्कूटीवर जर एवढ्या दूर जायचं म्हटल्यावर. सकाळी 4 ते रात्री 10पर्यंत म्हणजे 16 तासाचा जो प्रवास आहे तो एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नव्हतं. त्यामुळे आपण पुणे ते देवकुंड या सिरीजला 3 पार्टमध्ये डिवाईड करत आहोत. त्यातील हा पहिला भाग. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्याला आम्ही 4 वाजता रूमवरून निघालो भावांनो. 4 वाजले आणि आम्ही अजून अर्धा रस्ता बरोबर किलोमीटर पण क्रॉस नाही केलं. एवढा मस्त व्ह्यू होतो ना रोडने की नाही असं प्रत्येक ठिकाणी थांबून असं वाटतं. आणि वरून तुमच्यात ते रेकॉर्ड पण करायचं. आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतात समोर एवढा कडक खूप सारे लोक इथं सेल्फी घेत होते, तर आम्ही उतरून म्हटलं बघाव तरी नक्की काय आहे. तर हा आहे मुळशी घाटामधील सेल्फी पॉईंट. तर इथून हे असा मस्त व्ह्यू येतो. समोरच्या डोंगरावर खूप सारा धुके, मस्त व्ह्यू होता. चला पुढे निघूयात आपण. पुढे तसे अशा प्रकारची मला हॉटेल मिळते. म्हणजे प्रत्येक 1 ते 2 किलोमीटर मध्ये एखादी हॉटेल आहेत ना रे. ताजमहल जसं फक्त डोळ्यांना आनंद देतो ना, तसं आपला महाराष्ट्र पूर्ण मनाला आनंद देतो. आणि त्यातली त्यात मान्सूनमध्ये तर आपला महाराष्ट्र म्हणजे दुसरा स्वर्गच, नाही का? मस्त आपण बाईक राईड करतोय, वरून पाऊस पडतोय, दोन्ही बाजूला झाडी आहे, रस्ता मस्त आहे. बस अजून काय पाहिजे लाईफमध्ये? आम्हाला परत एक गाव लागलेलं आहे. गावाचं नाव कधी पुढे दिसत नाहीये सध्याला. मुळशी. आता प्रॉपर मुळशी मध्ये आलं. आता मुळशी स्टार्ट झाली होती सुरुवातीला. हे प्रॉपर मुळशी गाव आहे. आपली डेस्टिनेशन जी आहे ती आहे राहिलेलं आहे आपलं. गावापासून एक्झॅक्ट 50 किलोमीटर आपला अजून ट्रॅव्हल राहिला आहे. आणि मग आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. देवकुंडचा फक्त बाईकिंग ट्रॅव्हल राहिला आहे. तिथून पण आपल्याला 6 किलोमीटर जे आहे ॲज पर नाही का लोक जसं सांगतात 6 किलोमीटर आपल्याला ट्रेकिंग करत जायचं. तर ते पण कसं जायचं, काय करावं लागेल, 200 रुपये काहीतरी फीस आहे बोलतात.
तर मला एक्झॅक्टली नाही माहिती आहे, तर आपण जेव्हा बोलतो मी नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल ते आहे किती प्राईस आहे वगैरे काय. कारण ते जे लोकल लोक आहेत ते 200 रुपये चार्ज करतात की मला रिव्हर वगैरे क्रॉस करण्यासाठी, तिथं गार्ड वगैरे ठेवलेलं आहे, काही हेल्प वगैरे लागली तर त्यामुळे ते पैसे चार्ज केले जातात. ही कशी माहिती आपण पुढे ब्लॉगमध्ये देऊ. आणि हा पहा, हा आहे लेकचा व्ह्यू जो की झाडांमुळे तुम्हाला दिसणार नाही आहे. परत आपल्याला एक सुंदर असा व्ह्यू लागलेला आहे आणि साईडला पाहू शकता कशा प्रकारचे धबधबे दिसत आहेत. आम्ही आय थिंक पळसे या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि ह्या तामिनी घाटाची सुरुवात आहे. सुरुवातीला तुम्ही पाहू शकता, कारण व्हिडिओमध्ये नाही दिसणार, असे धबधबे दिसत आहे. समोरच्या डोंगरावर तुम्हाला धबधबे दिसणार. हां हे पाहू शकता धबधबे तुम्ही कसे दिसत आहेत. तुम्हाला धबधबा जो सगळ्यात मोठा आहे तोच आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतोय, कारण इथे कमीत कमी सात पण नाही, तुम्ही 10 ते 12 धबधबे एकत्र येऊन खाली येत आहेत. आणि हा तामिनी घाटचा व्ह्यू आहे. आपण इथं आता चहा प्यायला जाऊया. पाऊस पूर्णपणे थांबला इथं आपण थोडंसं चहा पिऊया, एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि याच्यानंतर कुठेही ब्रेक नाही आहे. आपण डायरेक्ट परत थांबणार आहे देवकुंड नंतर कुठेही ब्रेक नाही. जाताना जेवढे चांगले व्ह्यू असतील ते पण मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन. हा आमचा दुसरा चहा. आपला कमीत कमी 10वा ब्रेक आहे आमचा. आणि हा दुसरा. इथं आता आम्ही चहा पिण्यासाठी थांबलोय, पण गाडी एवढ्या वेळ थांबवली येईपर्यंत काय सांगू शकता. दादा हे कोणतं गाव आहे? पळशे गावामध्ये सध्या आपण पिऊया चहा. दादा मागचा तामिळी घाट होता का तो? एवढं आहे का? म्हणजे आतापर्यंत ज्याला आम्ही तामिनी घाट समजत होतो, तो तामिनी घाट अजून आमच्यापासून 10 किलोमीटर दूर होता. ठीक आहे, पहिली राईड होती, चुका होतात. त्या दादांनी सांगितल्यानंतर आम्हाला समजलं की तामिनी घाट अजून थोडा दूर आहे. तर हा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सेकंड पार्टसाठी नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.